छत्रपती संभाजीनगर शहरात नुकतीच अमित शहा यांची सभा पार पडलेली आहे। या सभेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातून मजलिसला उखडून फेकायचं आहे असं अमित शहा बोललेले आहेत। आपल्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी एमआयएमचे खासदार आणि महाराष्ट्राचे एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आहेत। सर, मजलिसला उखडून फेकायचं आहे असं अमित शहा म्हणतात। नहीं, मी उखाड़ के फेक देंगे, एमआयएम को उखाड़ के फेक देंगे करके मी पण ऐकलं ते अमित शाह साहेबांचं वक्तव्य। निवडणूक जवळ आहे, कोण कोणाला उखडून फेकणार आहे ते जे लोक मतदान करतील ते त्याचा निर्णय देतील। आणि लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। तुम्ही तुमचे मुद्दे सांगा, पण माझी अपेक्षा हे होती आदरणीय अमित शाह साहेब की तुम्ही आमच्या शहरामध्ये आलेले आहे, एक 30 सेकंडसाठी तुम्ही जे सहकार क्षेत्र तुमच्या हातात आहे, तुमच्या नाकाखाली किती कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे या देशामध्ये। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आमच्या औरंगाबादचं उदाहरण दिलं तर ते आदर्शच्या बाबतीत मी ट्विट केलं होतं दुपारी की तुम्ही तुमच्या भाषणामध्ये त्याचाही उल्लेख करा की माझ्या जिल्ह्यामध्ये 62,000 असे लोक आहे ज्यांच्या सहकार विभागांनी पैसा कशा खाल्लेला आहे गोरगरीब लोकांचा, त्याच्या बाबतीत बोलले असते तर मी तुमचं स्वागत केलं असतं। आणि आता हेच लोक कुणाला उखडून फेकणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यामध्ये कळेलच। जे तुम्हाला उघडून फेकता येणार नाही असं म्हणताय तुम्ही? नाही, काय आहे की लोकशाहीमध्ये त्यांनाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, मलाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। माझी अपेक्षा हे होती की ते भारतीय जनता पार्टीचे 2 नंबरचे नेते आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत काय करणार, रोजगाराच्या बाबतीत काय करणार आहे, ते डेव्हलपमेंटचे काय मुद्दे सरकार करणार आहे। मोदी ने ये करा, मोदी ने वो करा, मोदी ने ऐसा किया, मोदी ने वैसा किया। माझ्या जिल्ह्यापुरता तुम्ही माझ्या जिल्ह्यामध्ये आले होते ना, तर स्पष्टपणे सांगायचं होतं की आता तुमच्या जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प आणणार आहे करके उसमें। पण काय की कोरोना के काल में हमने 1 करोड़ 20 लाख, अरे जगामध्ये कोरोना होता, जगाने आपली जशी स्थिती होती त्या प्रकारे त्यांनी हाताळले, तुम्ही थोडासा चांगल्या रीतीने हाताळले, हे तुमचा दावा आहे। तर आता किती वर्ष तुम्ही तेच वही राग रचने वाले हैं, हमने कोरोना के अंदर लोगों को इंजेक्शन दिए। तर हे पुढे काय करणार आहे? निवडणूक आली ना उसमें, हमने 370 का हटाया। अरे आपले या जिल्ह्यातले लोकांना काय घ्यायचं आहे उसके अंदर? आणि तुम्ही 370 हटवताना तुम्ही काय म्हटलं होतं की 6 महीने के अंदर हम वहाँ पे इलेक्शन लगाएंगे करके। मग तुम्ही लोकसभेमध्ये उभे राहून खोटा बोलणारा असेल तर तुमचं भाषण काढू का मी? नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण काढू का? क्या ज्यावेळी तुम्ही 370 काढणार होते तर त्यावेळी तुम्ही काय बोलले होते की आम्ही 6 महिन्यामध्ये वहाँ पर हम इलेक्शन लगाएंगे करके। आता 3 वर्ष झाले ना बाबा, आठवण आली नाही का की काढू ते भाषण तुमचा? ज्यावेळी तुम्हाला महिलांना रिझर्वेशन द्यायचं नाही या 2024मध्ये, मग 5 दिवसाचा विशेष अधिवेशन बोलवले होते ना तुम्ही, कधी देणार त्याच्या बाबतीत बोलले का तुम्ही? जे रिझर्वेशन महिलांना तुम्ही 2024ला नाही देणार, 2029ला किंवा 2034लाही देणार का नाही देणार याच्या बाबतीत तुम्ही विशेष 5 दिवसाचं अधिवेशन बोलवले होते। मग मराठा समाजाच्या बाबतीत जे मराठा रस्त्यावर उतरलेले आहे, आता त्यांच्याकडूनही आपण भीक मागायला जाणार आहे की आम्हाला मतदान द्या करके, त्यांच्या बाबतीत बोलायचं नाही होतं का? की तुम्ही कशाला आम्ही तुम्हाला न्याय देऊ बोलायला पाहिजे होतं ना। धनगर समाज 70-75 वर्षापासून तुमच्या मागे लागलेला आहे। मग निवडणुकीच्या काळात हे सगळ्या लोकांना आणि पुन्हा काय की निजाम क्या खासदार चुनकर आहे? नाही साहेब, मी या देशाचा आहे, निजाम होते गेले मेले संपले। आता मी या राज्याचा आहे, या देशाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे या मातीचा आहे मी। आणि आता तुम्ही असंच हे लोकांना उल्लू बनवण्यासाठी आले होते तर मलाही बोलण्याची संधी तुम्ही दिलेली आहे। माझी सभेमध्ये तुम्हाला एक तुम्ही जे मुद्दे काढलेले आहे त्याचं उत्तर देऊ, तुमच्या आणि तुमचे जितके होते ना ते कडीमध्ये बसलेले त्यांचं सगळ्यांचं उत्तर देऊ। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तुम्ही अशा खासदाराला निवडून दिलेला आहे ज्या खासदाराने 370ला विरोध केला, महिला बोलायला विरोध केला, ज्या खासदाराने नरेंद्र मोदीला विरोध केला, संभाजीनगरच्या नावाला विरोध केला, ज्या खासदाराने विकासही केला नाही, अशा खासदाराला तुम्ही परत निवडून देणार आहात का असा सवाल। हो, केलं ना मी। तुमची का हुकुमशाही आहे का? लोकशाही आहे ना।
मला जे तुमचे मुद्दे पटले नाही त्याचा लोकशाही मार्गाने मी विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे मला ते अधिकार देण्यात आलेला आहे, मी त्याचा वापर केला. तुमची काय दादागिरी आहे का, तुमची हुकुमशाही आहे का की हम उखाड़ के फेक डालेंगे, उसने इसका विरोध किया. मग लोकसभा असतं कशासाठी भाई, एक डिबेट करण्यासाठी असतं ना. आता तुम्ही काय म्हटलं की महाराष्ट्र के अंदर 45 से ज़्यादा सीटें हमको चाहिए करके, ते दोघं म्हटलं. अरे कशाला 2-3 सीट सोडतो आणि त्यामध्ये माझी सीट कशाला सोडतो तुम्ही? तुम्हाला माहीत पडलेलं आहे, नाही तर तुम्ही हे दावा करायला पाहिजे होतं ना की पुरे 48 सीटें हम जीते गए. त्यांना माहीत आहे ते 2-3 सीट्स ते सोडत आहे ना, त्याच्यामध्ये एक माझी सीट पण आहे. आणि कितीही प्रयत्न केले. आणि दुसरं म्हणजे हे आहे की हेच देवेंद्र फडणवीस साहेब आहे ना, आज त्यांच्या समोर कोण बसले होते? आदर्शवादी अशोक चव्हाण साहेब बसले होते. आदर्शवादी कळलं ना आपलं मी काय म्हणायचं होतं. त्यांना रिझर्वेशन, त्यांना रेझिग्नेशन देण्यासाठी कोणी भाग पाडले होते की किती भ्रष्ट आहे काय आहे. डिफेन्सची हे प्रॉपर्टी जे होते, डिफेन्सचे जे फ्लॅट्स होते ते त्यांनी बळकावले होते. ते आदर्शवादी तुमचे नेत्यासमोर सोबत बसलेले होते साहेब. त्याच्या बाबतीत बोला थोडासा. उसमें तुम्ही किती कॉम्प्रोमाइज केलेले आहे, तुम्ही किती कॉम्प्रोमाइज केलेले आहे फक्त त्या कुर्सीमध्ये बसण्यासाठी. आणि तुम्ही हे अपेक्षा करणार असेल की दुसऱ्या नेत्यांसारखा मी पण गप बसणार आहे, तर नाही साहेब. मी तुमचा व्हिडिओ दाखवणार आहे लोकांना की अजितदादाच्या बाबतीत हेच देवेंद्र फडणवीस साहेब चक्की पीसिंग, हेच नरेंद्र मोदी साहेब, आदर्शवादी नरेंद्र मोदी साहेब, टोटली नॉन करप्ट प्राईम मिनिस्टर, ज्याचा उल्लेख हे खूप गर्वाने करतं. ते अजित पवाराच्या बाबतीत ह्या देशाला त्यांनी सांगितलं होतं की खनन घोटाळा, सिंचन घोटाळा, बँक घोटाळा, NCPला म्हटलं होतं नॅचरली करप्ट पार्टी. त्याचे नेते आता तुमच्या मांडीवर येऊन बसलेले आहे. त्याच्या बाबतीत बोलायला पाहिजे होतं की आम्ही कॉम्प्रोमाइज़ केलं, हमारे को साम दाम दंड कुछ भी इस्तेमाल करके हमको सत्ता में बैठने का है करके. ही लढाई आता भाजप वर्सेस MIM अशी होते? नाही, भाजपचा इथे काहीही नाही आहे. तुम्हाला खरं सांगायचे असेल तर तुम्ही सांगा ना इथे भाजपचे किती स्ट्रेंथ आहे करके इथे. ठीक आहे, त्यांचे मंत्री बनलेले आहे, पण लोकांनाही हे कळालेलं आहे की त्यांनी जे काम रजाकार करत होते ना, देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं काम, ते काम आज देशामध्ये कोण करत आहे ते लोकांना कळालेलं आहे साहेब. मला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. 75 वर्षापूर्वी जे आहे ना, रजाकार काय काम करत होते? या देशाला फोडण्याचं काम करत होते. या देश कसा कमजोर होईल त्यासाठी ते काम करत होते. आज या देशामध्ये त्यांची भूमिका कोणी करत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मला बोलण्याची आवश्यकता नाही आहे. त्या भाषणामध्ये त्यांनी हे पण सांगितलेले आहे की ममता बनर्जी अपने भतीजे को बनाना चाह रही है मुख्यमंत्री, शरद पवार सुप्रिया को बनाना चाह रहे हैं, सोनिया गांधी राहुल गांधी को बनाना चाह रहे हैं. अमित शाह साहेब एकदा आपल्या स्टेजवर बघितले असते ना, आपल्या स्टेजवर तुमच्या शेजारी मागे पुढे जे बसले होते ना त्यांच्याकडे बघितलं असते ना, तर तुम्हाला नाव सांगू का कोण कोण बसले होते? आणि घराणेशाही दुसरं केलं तर ते घराणेशाही, तुम्ही केलं तर सगळं बरं. सांगू तुम्हाला नाव सांगू का? राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा मुलगा बसलेला होता. राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे नेते, कुठे तर इथे मंत्री आहे, त्यांचा मुलगा खासदार. मोरेश्वर सावे साहेब होते इथे खासदार, त्यांचा मुलगा मंत्री म्हणून तुमच्या शेजारी बसला होता. तुमच्या शेजारी अजून एक हे नेते बसले होते, रावसाहेब दानवे, त्याच्या मागे त्याचा मुलगा बसलेला होता संतोष दानवे. मग अजून एक सांगायचे असेल तर आपले मुंडे परिवार, अशोकराव, हे कोण लोक, शंकरराव चव्हाणचा मुलगा अशोक चव्हाण, हे घराणेशाही नाही आहे का? की आपल्याला फक्त दुसऱ्यांचं दिसतं, आपला झाकून ठेवायचं सगळं. एक मर्तबा अमित शाह साहब ज़रा देख लेते थे, अगली मर्तबा जब भाषण देंगे ना तो ये जितने भी परिवारवाद के हैं ना भाजपा के, उनको बोलना स्टेज पे से उठो, मैं दूसरों को गालियां देने वाला हूँ, तो तब तक तुम नीचे जाके बैठो करके उसमें. आप करेंगे तो लीला अमित शाह साहब, और दूसरे करेंगे तो फिर कैरेक्टर ढीला, ऐसा नहीं चलेगा. म्हणजे तुम्ही यावेळेला भारतीय जनता पार्टीला सडेतोड उत्तर देणार? सडेतोड आम्ही सगळ्यांना देणार साहेब, जे खरं आहे ते बोलणार आम्ही. आता हे तर सुरुवात झाली आहे, त्याने ठणठणाटन
इतकंसं लहानसं ग्राउंड अमित शाह साहेब किती मंत्री बसले होते, केंद्रातले महाराष्ट्रातले किती मंत्री बसले होते उसमें. घ्यायचीच होती सभा तर मोठ्या ग्राउंडमध्ये ना. त्यांनी ते मैदान भरून दाखवलं. अरे कुर्सिया लावून किती लोक असतील, किती लोक असतील आणि किती गाड्या लावल्या असतील. तुम्ही पत्रकार आहे, मी तुम्हाला विनंती करतो ना की स्वतःहून किती लोक आले होते आणि गाड्यांना किती लोकांना आणण्यात आले होते उसमें. अरे इतकंच लहान ग्राउंड आणि तुम्ही हे मला हे सांगणार असेल की देखो पुरं ग्राउंड भर झाले हे करके. म्हणजे इतकंसं लहानसा ग्राउंडमध्ये तरी तुमच्या अंदाजानुसार साधारणपणे किती लोक असतील? मला माहित नाही, मी जास्त बघितलं नाही मी त्यांचं फक्त भाषण, कारण मला माहित होतं मैदानाचा अंदाज तुम्हाला आहे, त्या मैदानात लोक किती? मैं पब्लिक के उसके ऊपर ज़्यादा वो नहीं दिया हूँ. उसके अंदर मुझे मालूम था कि वो आए हैं तो महफिल तो उनकी सजने वाली है, लेकिन चर्चा मेरे बारे में होने वाला है करके ये मुझे मालूम था. तो मैं भी सोच रहा था कि उनकी महफिल के अंदर मेरा चर्चा कैसा होता है सुन लूँ करके. तर हे होते खासदार इम्तियाज जलील. त्यांनी आपल्याच अनोख्या अंदाजामध्ये आजच्या अमित शहाच्या सभेला आणि त्यांच्या भाषणाला प्रत्युत्तर दिले. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.